नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत भीतीबद्दल। भीती ही काय असते? भीती ही प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टींबद्दल एक बाळगलेली मनामधली एक भीती असते। ती म्हणजे जसं की आजारी पडण्याची भीती असू शकते, घटस्फोट होण्याची भीती असू शकते, एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून दुरावण्याची भीती असू शकते, नापास होण्याची भीती असू शकते, जॉब जाण्याची भीती असू शकते। असे बऱ्याच प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईफमध्ये मर्यादा लादलेल्या असतात आणि त्या ज्या मर्यादा असतात त्यालाच भीती म्हणतात। भीती जर तुम्ही बघाल तर भीतीकडे तुम्ही ज्या दृष्टिकोनाने बघता त्याप्रमाणे ती तुमच्या मनावर वर्चस्व गाजवते। भीती म्हणजे जेव्हा आपण एखाद्या आजाराने ग्रस्त झालेलो असू आणि आपण म्हणजे आपल्याला भीती वाटत असेल त्या वेळेला की आपण आपल्याला हा आजार झाला आहे, तेव्हा तुमच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते। पण ती भीती कशी निर्माण होते? जेव्हा आपण एखाद्या शारीरिक धोक्यापासून भयग्रस्त होता तेव्हा ॲड्रिनल नावाच्या ग्रंथी रक्तस्रावामध्ये उतरतात आणि तेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते। पण त्या ॲक्च्युली तुमच्या प्रोटेक्शनसाठी असतात। पण आपल्याला वाटते की ही भीती म्हणजे मला भरपूरच या गोष्टीपासून भीती वाटते आणि आपण त्या आपल्यापेक्षा भीतीला जास्त प्राधान्य देतो आणि जास्त तिला मोठी मानतो। म्हणजे भीतीला आपण आपलं वर्चस्व गाजवायला देतो। जर तुम्ही त्या भीतीला चांगल्या नजरेने बघितलं, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला भीतीकडे बघायचा, तर तुम्ही भीतीला असं बोलू शकता की मला माहिती आहे तुला माझी काळजी आहे आणि या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी तू माझ्याकडे आली आहेस म्हणून। पण माझे संरक्षण करण्यासाठी मी खूप 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 धन्यवाद करतोस तुझं, किंवा मी खूप खूप धन्यवाद करते तुझं। पण मी ह्याच्यानंतर माझी जबाबदारी स्वतः घेऊ शकते आणि मी खूप कृतज्ञ आहे की तू माझी एवढी काळजी करते त्याबद्दल। पण ह्यानंतर मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेते आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याला सामोरे जाण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे, असं तुम्ही तुमच्या मनाला समजूत घालू शकतात। आणि ही अफर्मेशनच झाली आणि ही जी अफर्मेशन आहे हे तुम्ही ॲटलिस्ट 10 वेळा तरी बोलू शकता। म्हणजे 10 वेळा बोलल्याने काय होतं, तुमच्या मनामधली जी भीती आहे ही कमी होते। तुम्ही एखाद्या गोष्टीकडे ज्या तऱ्हेने बघताय त्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो आणि पूर्णपणे तुम्ही तणावमुक्त आयुष्य जगतात। तर भीती लक्षात ठेवा, ही तुम्हाला घाबरवण्यासाठी बिलकुल नसते। भीती ही तुम्हाला संरक्षण करण्यासाठी आलेली असते। पण भीती ह्या शब्दाला आपण जास्त प्राधान्य देत असल्यामुळे आपण कुठलीही गोष्ट करायला घाबरतो की ही केल्याने काहीतरी होईल। आणि भीती ही म्हणजे तुम्ही स्वतःसाठी ज्या मांडलेल्या बाउंड्रीज आहेत त्याच आहेत, तर त्या ब्रेक करायला शिका। कारण बघाल तर तुम्ही बरेच साऱ्या पुस्तकांमध्ये काही ऑथर्स आहेत त्याने सुद्धा लिहिलेलं आहे की भीती ही तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज ब्रेक करून जाण्यासाठी आलेल्या असतात। बरीच जण असे असतात जे एखाद्या गोष्टीला घाबरत असतील, जर ते पाण्यामध्ये पोहायला घाबरत असतील तर काही जण त्या का करतात त्यांची ही भीती घालवण्यासाठी। तर भीती तुम्ही ब्रेक करा, म्हणजे जी गोष्ट करायला तुम्ही घाबरताय ती गोष्ट करा, जेणेकरून तुमच्या मनातली जी भीती आहे निघून जाईल आणि तुम्हाला कळेल की त्या फक्त तुम्ही स्वतःसाठी लादलेल्या मर्यादा आहेत फक्त। त्यामुळे लक्षात ठेवा, भीतीला जास्त प्राधान्य देऊ नका। ती एक फक्त आपल्यासाठी प्रोटेक्शनसाठी आलेली असते, आपल्याला संरक्षणासाठी आलेली असते। असं त्या गोष्टीकडे बघा आणि लेट गो करा भीतीला। आणि तुमच्या ज्या बाउंड्रीज आहेत, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी ज्या मर्यादा ठेवल्या त्या ब्रेक करून आयुष्याकडे चांगल्या गोष्टीकोनाने बघायला शिका। हा व्हिडिओ मी इथेच संपवते। थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।